Good morning, student. Jai Hind, student. So, student, last time we have started the fourth chapter, current, electricity, and magnetism. Current, electricity, and magnetism. In that topic, means Dhara Vidyut and Chambak Tattva. In that topic, today we are going to learn the connecting cells. Open the page number 25. Okay. Open the page number 25. Okay, what is mean connecting cells? Connecting means what? जोडणी. काय? जोडणी. कशाची जोडणी? सेल्स म्हणजे काय? घट किंवा तुमची बॅटरी. बघा तुम्ही जर कधी बघितलं जर घरामध्ये तुमचा रिमोट असतो, त्या रिमोटमध्ये बघा 2 सेल असतात, असंच का नाही? म्हणजे त्यांना काय असे कनेक्टेड केलं असं, म्हणजे एका सेलवरती रिमोट रन होईल का, चालेल का? नाही चालणार. त्याच्यासाठी काय केलं जातं का पॉवर वाढवण्यासाठी त्या रिमोटमधली सेलची जी पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी सेलला काय करावं लागतं? कनेक्ट करावं लागतं एकमेकाला. म्हणजे 1 किंवा 2 किंवा 3 सेल असतात बघा. ज्या लहान मुलांचे खेळणी असतात, ज्या कारगाडी असतात, त्याच्यामध्ये काय एकापेक्षा जास्त सेल्स एकमेकांना कनेक्टेड असतात. आणि त्या कनेक्टेड जर तुम्ही बघितल्या तर एक साईडला स्प्रिंग असते आणि एक साईडला काय असतं, एक म्हणजे एक आयरनचा रॉड टाकलेला असतो. परत जिकडं स्प्रिंग आहे त्याच्या विरुद्ध दिशेला परत दुसऱ्या ठिकाणी विरुद्ध दिशेला काय असते? स्प्रिंग असते. म्हणजे अल्टरनेटिव्ह काय असते? स्प्रिंग अटॅच असते त्यामध्ये. बरोबर आहे. अल्टरनेटिव्ह स्प्रिंग काय असते? अटॅच असते. मग काय यूज आहे कनेक्टिंग सेल्सचा? दॅट वी आर गोइंग टू लर्न. बघा पेज नंबर 25 सर्वांनी ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता या ठिकाणी बघूया कनेक्टिंग सेल्स. बघा काय नाही दिसत नसेल तर सर्वांकडे पुस्तक काढा आणि त्या पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता. कनेक्टिंग सेल, यू मस्ट हॅव सीन मोर दॅन 1 इलेक्ट्रिक सेल्स. यू मस्ट हॅव सीन, तुम्ही सर्वांनी बघितलेलं असेल 1 इलेक्ट्रिक सेल्स कनेक्टेड इन अ इलेक्ट्रिकल सर्किट. म्हणजे एकापेक्षा जास्त सेल्स म्हणजे काय? बॅटरी. लक्षात ठेवा, घट. एकापेक्षा जास्त सेल्स हे एकमेकांना काय असतात? कनेक्टेड असतात. कशामध्ये? इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये. कशामध्ये? इलेक्ट्रिकल सर्किट. या अशा प्रकारच्या इलेक्ट्रिकल सेल्समध्ये हे काय असतात? सेल्स काय असतात? कनेक्टेड असतात. ओके. त्याच्यानंतर बघा इन द ट्रान्झिस्टर, म्हणजे त्या ज्या ट्रान्झिस्टर जे मी आता तुम्हाला दाखवलं, रेडिओ म्हणजे जे ट्रान्झिस्टर रेडिओ असतं, रेडिओ सर्वांनी बघितला आहे. द 2 to 3 ड्राय सेल्स आर सीन टू बी कनेक्टेड इन अ सिरीज. म्हणजे तुमचा रिमोट असेल किंवा रेडिओ असेल, त्या रेडिओमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त ड्राय सेल्स हे काय असतात? एकमेकांना कनेक्टेड असतात. ड्राय सेल म्हणजे काय? कोरडा विद्युत घट. जेव्हा जे रिमोटमध्ये जे सेल असतात ना त्यांना म्हणतात ड्राय सेल्स. मग दिस ड्राय सेल्स आर कनेक्टेड इन अ सिरियल वाईज, म्हणजे सिरियली एका सिरीजमध्ये त्यांना काय असं अटॅच असतात. द पर्पज ऑफ डुईंग दिस इज टू बी ऑप्टेन मोर पोटेन्शियल डिफरन्स. त्या पर्पज म्हणजे काय? त्यांचा मुख्य उद्देश काय? टू दिस ऑप्टेन म्हणजे काय? मिळवणे. मोर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे त्याच्यामधून जास्त प्रमाणात विद्युत प्रवाह मिळवणं, हे त्याचा मुख्य उद्देश असतो. जर एक सेल लावला तर त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आहे ते काय मिळेल? लेस मिळेल, म्हणजे कमी विद्युत प्रवाह मिळेल. पण जर 2 किंवा 3 इलेक्ट्रिक सेल जर एकमेकांना कनेक्टेड केले तर त्याच्यामधून विद्युत प्रवाह तुम्हाला काय मिळेल? जास्त मिळेल. सो दॅट इज दॅट ऑफ सिंगल सेल. म्हणजे एका सेलपेक्षा जर तुम्ही 2-3 सेल एकत्र लावले तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे जे विद्युत स्थितिक विभव आहे ते तुम्हाला काय त्या ठिकाणी मिळेल? जास्त मिळेल. देअरफॉर, त्याचमुळे इट इज पॉसिबल टू ऑब्टेन हायर करंट. त्याच्यामुळे देअरफॉर इट इज पॉसिबल टू ऑब्टेन, त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त काय मिळेल? करंट मिळेल. when you connected 2 to 3 dry cells connected in a serially. ज्यावेळी तुम्ही 2 ते 3 सेल एका सिरियली तुम्ही काय करा? कनेक्टेड करा. दॅट टाइम यू गेट इट इज पॉसिबल टू ऑब्टेन हायर करंट. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात काय मिळेल? विद्युत पुरवठा मिळेल. इफ द सेल्स आर कनेक्टेड ॲज सीन इन द फिगर 4.5. बघा या ठिकाणी
इफ द सेल्स आर कनेक्टेड, जर तुम्ही अशा प्रकार जर सेल कनेक्टेड केले, कशा प्रकारे 4.5मध्ये दिलेल्या डायग्रामनुसार बघा या ठिकाणी 4.5च्या डायग्रामनुसार बघा या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे. या ठिकाणी जर अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना काय केलं, कनेक्टेड केलं, तर दॅट टाइम यू गेट द हायर करंट. इफ द सेल्स आर कनेक्टेड ॲज सीन ए फिगर 4.5b, म्हणजे बी याच्यानुसार जर तुम्ही त्यांना कनेक्टेड केलं तर दॅट टाइम यू गेट द हायर करंट. द कनेक्शन ऑफ द सेल नोन ॲज अ बॅटरी ऑफ सेल्स, त्याला काय म्हणतात, बॅटरी ऑफ सेल्स. त्यानंतर पुढे या ठिकाणी बघा, in this series connection, the positive terminals of one cell is connected to the negative terminal of the second cell. That is so important. In this series, या सिरीजमध्ये द पॉझिटिव्ह टर्मिनल्स बघा या ठिकाणी दिस इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल्स, पण जिथं प्लस साईन दिसत दॅट इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल. दिस पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल. बघा या ठिकाणी पिवळी रेषा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी जो पॉझिटिव्हचा जो टर्मिनल आहे तो कशाला कनेक्टेड आहे, निगेटिव्ह टर्मिनलशी. अँड सेल्स अँड द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द थर्ड वन. बघा या ठिकाणी मी अजून एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो, या ठिकाणी समजून. ओके, या ठिकाणी बघा जो इथं पॉझिटिव्ह आहे, हा जो पॉझिटिव्ह जो टर्मिनल आहे तो कनेक्टेड आहे. बघा या ठिकाणी ही जी लाल पिवळी रंग दिसते ही कनेक्टेड कशाची, टू द निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे पॉझिटिव्ह जो आहे तो कशाचे कनेक्टेड होणार, निगेटिव्हशी. आणि जो निगेटिव्ह, आता याच्यामध्ये करंट सप्लाय होणार, आता याच्यामधला जो करंट आहे याच्यामधला परत पॉझिटिव्ह हा कशाला कनेक्ट होणार, परत निगेटिव्हशी. परत ह्या निगेटिव्हमधून या सेलमधून करंट परत पॉझिटिव्ह कशाला, निगेटिव्हला, परत पॉझिटिव्ह परत निगेटिव्हला. म्हणजे अशा प्रकारे त्याची काय असते, रचना असते. आणि इकडून एक निगेटिव्ह टर्मिनल, म्हणजे इकडून निघाला पॉझिटिव्ह आणि इकडून निघाला निगेटिव्ह, बरोबर. अशा प्रकारे त्याची काय असते, जोडणी असते. त्याच्यानंतर therefore if each of the cell of potential difference of 1 volt, the total potential difference of 3 volts will be 3 volt. बघा याच्यामधून आता काय आलं, जर एका सेल्समध्ये जर एका व्होल्टचं पोटेन्शियल असेल तर या समजा उरलेल्या जे 3 सेल आहेत त्याच्यामधून प्रत्येकामधून याच्यामधून 1 2 3 4 म्हणजे किती व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल, 4 व्होल्टचा. किती डिफरन्स तयार होईल, 4 व्होल्टचा. यू मस्ट हॅव सीन in the car battery available in the market. It is called battery and not a cells. Why? You must have seen in the car battery, जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जी कार बॅटरी असते गाडीची, तिला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, बॅटरी म्हटलं जातं. तिला सेल म्हटलं जात नाही. बघा जी बॅटरी असते तिला बॅटरी म्हटलं जातं, सेल का म्हटलं जात नाही, का, त्यामागचं कारण काय. मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्याच्याविषयी अभ्यास आहे. ॲक्टिव्हिटी 1, टेक द इनसाइड ट्रे ऑफ अन यूज्ड मॅचबॉक्स, प्लेस अ स्मॉल मॅग्नेटिक निडल इनसाइड द ट्रे. त्यांनी काय सांगितलं आहे या ठिकाणी समजून घ्या. मी आता इकडे व्हिडिओ शूट करतो आणि तुम्हाला फक्त तुम्ही पुस्तकावरती ओळीवरती लक्ष ठेवायचं. त्यांनी काय सांगितलं आहे, टेक द इनसाइड ट्रे ऑफ यूज मॅचबॉक्स. एक मॅचबॉक्स घ्यायचा, या ठिकाणी मॅचबॉक्स दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये काय ठेवायचं, एक मॅग्नेटिक निडल्स. या ठिकाणी बघा एक घड्याळ तुम्हाला दिसतंय, एक मॅग्नेटिक निडलचं घड्याळ ठेवायचं आहे. म्हणजे ज्याच्यामधून काय होईल तुम्हाला बघा, एक मॅग्नेटिक निडल त्याच्यामधून साऊथ नॉर्थ डायरेक्शन दाखवतं, ईस्ट नॉर्थ जे डायरेक्शन इंडिकेट करतं. ते मॅग्नेटिक निडल एक मॅचबॉक्स त्या ठिकाणी घेतलेला आहे. अँड नाव टेक अ लॉंग कनेक्टिंग वायर. एक वायर घ्यायची अशा प्रकारची, एक लॉंग कनेक्टिंग काय घ्यायचे, वायर घ्यायचे, पूर्ण मोठी वायर घ्यायची. नाव टेक अ लॉंग कनेक्टिंग वायर अँड विंड इट अराउंड अ ट्रे. नंतर त्या ट्रे भोवती ती काय करायची, अशी गुंडाळायची. ओके, या भोवती काय करायचे, गुंडाळायचे. कंप्लीट द इलेक्ट्रिक सर्किट बाय कनेक्टिंग इन इट. बघा त्याच्यानंतर त्या बॉक्स भोवती वायर गुंडाळली. त्याच्यानंतर इथं परत काय, ही जे प्लस मायनस दिसतंय ते काय तुमचं सेल. ओके, हे काय तुमचं काय म्हणतात किंवा त्याला काय म्हणतात तुम्ही, प्लग म्हणजे बटन तुमचं. त्याच्यानंतर इथं काय तुमचं, इथे बल्ब.
ओके, हे सगळं सिरियल वाईज कनेक्ट करा. इथं सेल बॅटरी कनेक्टेड केली, बरोबर. त्याच्यानंतर इथं प्लग कनेक्टेड केला आणि इथं परत काय त्याच वायरीला काय कनेक्ट केला आहे, बल्ब कनेक्टेड केला आहे. आणि इथं परत काय काय एक ट्रे घेतला आहे लाकडी आणि त्याच्यामध्ये काय ठेवलं, मॅग्नेटिक नीडल ठेवलं आणि त्याच्यामध्ये वायर गुंडाळले. पूर्ण सर्किट काय आता काय काय केलं, कनेक्ट केलं. मार्क द पोझिशन ऑफ द मॅग्नेटिक नीडल. आता याच्यामध्ये करंट पहिला फ्लो करायचं नाही, तर पहिल्यांदा डायरेक्शन बघायची का हे जे नीडल्स आहे हे पहिल्यांदा कोणत्या स्थितीमध्ये. फॉर एक्झाम्पल जर समजा अशा प्रकारचे निडल दाखवत असेल, पहिल्यांदा अशा प्रकारचे निडल दाखवते. फॉर एक्झाम्पल न व्हॉट डू यू ऑब्झर्व, कीप अ लुकिंग ॲट द निडल अँड क्लोज द प्लग की. नंतर काय करायचं, हे जो करंट आहे याच्यामध्ये आता करंट फ्लो करायचं आहे. त्याच्यानंतर या जे निडल्स आहे समजा पहिल्यांदा अशी असेल तर तिच्याकडे डायरेक्शनकडे बघायचं की ही मॅग्नेटिक निडल आता अशी होती, जेव्हा करंट फ्लो केल्यानंतर तुम्हाला अशी दिसते. याचा अर्थ काय, ही असं का झालं, पहिल्यांदा तर तिची डायरेक्शन अशी होती आणि त्याच्यानंतर जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला त्यावेळी त्याची डायरेक्शन काय झाली, अशी झाली. असं काय झालं. डज द मॅग्नेटिक निडल चेंज इट इज पोझिशन, नाव ओपन द प्लग की, डज द मॅग्नेटिक निडल कम बॅक टू द ओरिजिनल पोझिशन. परत काय करायचं आहे, बटन प्लग बंद करायचं आणि परत जशी ही मॅग्नेटिक निडल्स होती त्या स्थितीमध्ये परत येते. मग मॅग्नेटिक ने कम बॅक टू द ओरिजिनल पोझिशन. व्हॉट विल बी कंक्लूड फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट. तुम्ही या प्रयोगावरून तुम्हाला काय समजतं. यू नो दॅट द मॅग्नेटिक निडल इज अ इंडिट अ मॅग्नेट. जो मॅग्नेटिक निडल आहे त्याच्यामध्येच काय मॅग्नेट आहे. ओके, 1 मिनिट. ओके, त्याच्यामध्येच काय मॅग्नेट आहे. यू हॅव सीन दॅट मॅग्नेटिक निडल चेंज इट इज डायरेक्शन when a bar magnet is taken near to the magnetic needle. The needle change its direction. You have seen that magnetic needle change the direction when the bar magnet is taken near the magnetic needle. तुम्हाला सर्वांना माहिती आहे का ज्यावेळी एखादा मॅग्नेट असेल, एखादा मॅग्नेट आहे, ओके, या मॅग्नेट आहे, या मॅग्नेटवरती इथं काय असतं नॉर्थ साईन, इथं काय साऊथ हे डायरेक्शन दाखवतं. त्याच्या शेजारी जर मी दुसरा मॅग्नेट नेला तर या ठिकाणी ह्या जो मॅग्नेट आहे हा काय करेल, आपली जागा चेंज करेल. तर साऊथ नेलं तर हे एकमेकापासून रिपल होतात, नॉर्थ साऊथ नेलं तर एकमेकाकडे ते काय होणार, अट्रॅक्ट होणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑल्सो यू हॅव ऑब्झर्व दॅट मॅग्नेटिक निडल चेंज डायरेक्शन अँड करंट स्टार्ट फ्लोईंग इन द सर्किट. ज्यावेळेस व्हॅन द यू ऑब्झर्व, तुम्ही सर्व निरीक्षण केलं असेल, व्हॅन द मॅग्नेटिक निडल चेंज इट डायरेक्शन, ज्यावेळेस मॅग्नेटिक निडल आपली काय दिशा बदलवते. पहिल्यांदा अशी दिशा होती, ज्यावेळी करंट फ्लो झाला त्यावेळी दिशा त्याची काय झाली, अशी झाली. द करंट स्टार्ट फ्लोईंग इन द सर्किट. दिस मीन्स दॅट मॅग्नेटिक निडल्स फील इज क्रिएटेड व्हॅन द इलेक्ट्रिक सर्किट फ्लोज इन अ वायर. त्यामुळं काय होतं, ज्यावेळेस याच्याभोवतीचे वायर गुंडाळले ना त्यामुळे या बॉक्समध्ये किंवा या वायरभोवती किंवा या ठिकाणी इलेक्ट्रिक करंटमुळे या ठिकाणी कोणतं तयार होतं, इलेक्ट्रिक करंट तयार होतो. काय होतं, मॅग्नेटिक इलेक्ट्रिक करंट तयार होतं त्यामधून. लक्षात ठेवा, मॅग्नेटिक इलेक्ट्रिक करंट हा काय होतं त्यामधून तयार होतो, म्हणजे विद्युत चुंबकीय बल तयार होतं, बरोबर आहे. कशामुळं, या वायरमधून जेव्हा इलेक्ट्रिक सर्किट काय होईल, सुरू होईल त्यावेळी याच्यामध्ये काय तयार होईल, मॅग्नेटिक इलेक्ट्रिक करंट तयार होतो. हॅन्स द ख्रिश्चन ओरस्टेड मेड दिस ऑब्झर्वेशन फर्स्ट. आणि याच्याविषयी जर कोणी पहिल्यांदा अभ्यास केला असेल तर कोणी केला आहे, ख्रिश्चन ओरस्टेड मेड द observation first. Briefly, we can say that when the electric current passes through the wire, magnetic field is produced around the wire. म्हणजे याचा अर्थ काय होतं का ज्या पण वेळी एखाद्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो त्यावेळी त्याच्या भोवती काय होतं, मॅग्नेटिक इलेक्ट्रिक करंट काय होतो, फ्लो तयार होत असतो. तुम्ही बघा, तुम्ही कधी कधी ऐकलं पण असेल की एखादा व्यक्ती वायरला चिटकला का वायर स्वतःकडे त्याला खिचून घेते का, त्यामध्ये काय होतं, मॅग्नेटिक इलेक्ट्रिक करंट त्यामधून प्रोड्यूस होतं आणि आपल्या बॉडीमधून जेव्हा करंट फ्लो होतो तर मॅग्नेटिक आपल्या बॉडीमध्ये तयार होतं आणि ती लाईट आपल्याकडे स्वतःकडे काय घेते, खिचून घेते. समजलं, त्याच्यामुळे काय होतं, एक मॅग्नेटिक इफेक्टिक करंट त्यामधून काय होत असतो, प्रोड्यूस होत असतो. ओके, आजच्या पुरतं एवढंच. राहिलेला अभ्यास आपण नंतर तासिकेला घेऊया. धन्यवाद.